डहाणू आणि पालघर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेनेने मोठा विजय मिळवला आहे। डहाणूमध्ये शिवसेनेचे राजू माच्छी विजयी झाले आहेत, तर पालघरमध्ये उत्तम घरत यांनी विजय मिळवला आहे। डहाणूमध्ये अहंकार पराजित झाला असून विनम्रतेचा विजय झाला असल्याचं कुंदन संखे यांनी यावेळी सांगितलं आहे। पाहूया शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी निकालानंतर दिलेली प्रतिक्रिया। डहाणूच्या आणि पालघरच्या जनतेने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती आणि ती प्रतिष्ठा डहाणूला आणि पालघरला जिंकवण्याची होती। त्यामुळे इकडे डहाणूकर जिंकलेले आहेत, इथे पालघरकर जिंकलेले आहेत। डहाणूकरांचा आवाज बनून राजू माच्छी हे केवळ एका पक्षाचे प्रतीक नव्हते, डहाणूकरांचे प्रतीक होते। डहाणू जनतेने त्यांना विजय मिळवून दिला आहे आणि अहंकाराचा नाश केला आहे। राजकारणामध्ये अहंकार हा कधी पुढे जाऊ शकत नाही, विनम्रता माणसाला पुढे नेते आणि विनम्र डहाणूकरांनी डहाणूच्या राजू माच्छीने निवडून दिलं आहे आणि पालघरच्या उत्तम घरतांनी निवडून दिलेलं आहे। त्यामुळे सर्वच्या सर्व श्रेय या डहाणूच्या आणि पालघरच्या जनतेचं आहे। आणि जय बोलणारी जी लोक होती, इथे जो जिता वो सिकंदर आहे, पण सिकंदर ही जनता आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे। त्याने जे प्रश्न उपस्थित केले त्या सर्वांचं उत्तर डहाणूच्या जनतेने आणि पालघर जनतेने दिलेलं आहे आणि हा विजय त्या सर्व जनतेला मी समर्पित करतो। पालघर आणि डहाणूमध्ये ज्या प्रचार सभा झाल्या त्यामध्ये मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांनी सुद्धा एकमेकांवर टोलीबाजी केली। अशा परिस्थितीत हा विजय मिळाला आहे। शिंदे साहेबांनी आश्वासन दिलेलं की मी गुलाल उधळाई नक्की येणार। शिंदे साहेबांशी मी आताच बोललो, शिंदे साहेब नक्की येणार आणि आम्ही कुठल्या पक्षाच्या विरोधामध्ये बोलणार नाही। ही व्यक्ती होती की ज्या व्यक्तीने आतापर्यंत केवळ युती तोडण्याचं करण्याचं काम केलं। पण लक्षात ठेवा, जिल्हाध्यक्ष किंवा नगराध्यक्ष ही पद काय आयुष्यभर नसतात। तुम्ही जनतेशी समर्पित राहा, लोकसंपर्क ठेवा आणि हा अहंकाराचा पराजय आहे। आणि जे सांगत होते कालपर्यंत की 27 सीट आम्ही काढू आणि नगराध्यक्ष आमचाच असेल, मैच राहूंगा, इथे मैच काय नसतं, इथे जनता असते। जनता ही डहाणू जनता ही हुशार जनता आहे। आणि पालघरच्या आणि डहाणूच्या जाहीर सभेमध्ये शिंदे साहेबांनी एक वाक्य सांगितलं होतं, हा राजू माच्छी हा राजू आहे, हा नगराध्यक्ष नाही, हा डहाणूचा सेवक म्हणून काम करेल। आणि आज डहाणूचं सेवक बनण्याचं काम हे लोकांनी पदरामध्ये मतदान रूपी दान केलेलं आहे आणि हे आम्ही लक्षात ठेवू आणि येणाऱ्या 5 वर्षांमध्ये सर्वांना सोबत घेऊन डहाणूच्या जनतेला जे अपेक्षित आहे ते विनम्रतेने स्वीकारून त्याच्याकरता आम्ही काम करू। कुठेतरी डहाणूमध्ये नगरसेवक पदाच्या ज्या जागा आहेत त्या कमी मिळाल्या आहेत, काय नाही बघा, त्या दिवशी काय लीडर असतो ना, ह्याला महत्त्व आहे। आज राजू माच्छींना डहाणू जनतेने बनवलेलं आहे। आमचे जे पराजित झालेले लोक असतील तेही आमचीच लोक आहेत। शेवटी जिंकणाऱ्या प्रत्येकांचंच मी अभिनंदन करतो, जिंकल्यानंतर प्रत्येकाचं अभिनंदन करायचं असतं। परंतु ज्या 10 सीट आम्हाला मिळाल्या आहेत राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून, याही आणि जे न आले लोक पण हे आमचीच आहेत। हे बघा, ही निवडणूक ही खूप काही शिकवणारी आहे। महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा निवडणुका झाल्या असतील, परंतु ही जी निवडणूक आहे या निवडणुकीच्या जाहीर सभेची सुरुवात शिंदे साहेबांनी डहाणूपासून केली होती। तुम्हाला लक्षात असेल तर मला वाटतं त्यांच्या प्रचाराची सुरुवातच डहाणूमधून केली। नारळ इकडे फोडला होता आणि त्याची सुरुवातसुद्धा नगराध्यक्षपदी राजू माच्छीच्या विजयाने झालेली आहे। त्यामुळे डहाणूच्या जनतेच्या मनातील जे काम आहे हे करण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला शिंदे साहेबांचा पूर्ण पाठबळ असेल। राहिला विषय शिंदे साहेबांचे पाय डहाणूमध्ये पडतील आणि गुलाल उधळू। आता ह्याच्या पुढे कामाच्या माध्यमातून आम्हाला गुलाल उधळायचा। नगर परिषद पालघर आणि डहाणू या ठिकाणी मोठा विजय मिळवला। आता येणाऱ्या जिल्हा परिषद त्या ठिकाणी पुढची गणित काय? मी अहंकाराची भाषा करणार नाही, परंतु येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये सुद्धा पण पक्ष जो आदेश देईल त्याचं तंतोतंत पालन होईल आणि अधिकाधिक संख्याबळ मिळवण्याचा प्रयत्न असेल तेव्हा सुद्धा पालघरच्या जिल्ह्याच्या जनतेला जे अपेक्षित आमच्याकडून आहे तेच करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा एका मोठ्या बहुमताने आम्ही निवडून आणू। पण तो बहुमत हे आमच्या स्वार्थाकरता नसेल तर पालघर जिल्ह्याच्या जनतेच्या स्वार्थाकरता आम्ही निवडून आणू।